नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, अ शब्द ऐकून लिहा 5 गुण. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून इथे लिहायचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुण. विद्यार्थ्यांनी परिच्छेद वाचण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करायचं आहे. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे या उताऱ्यामध्ये आहेत ती शोधून तिथे उत्तरे लिहायची आहेत. आता आपण उताऱ्यावर आधारित पहिला प्रश्न पाहूया. उतारा मोठा जरी असला तरी प्रश्न अतिशय सोपे आहेत, त्यामुळे व्यवस्थित उताऱ्याचं वाचन करा. आता पहिला प्रश्न पहा. कोणत्या वर्षी पावसाळा कोरडाच गेला? 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 2, महाराज दुष्काळानं झोडपलेल्या रयतेला धीर देत फिरले ती ठिकाणं. 3, दुष्काळ पडू नये यासाठी कोणती काळजी घ्याल? 2 गुण. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुण. विद्यार्थ्यांनी कवितेचं वाचन करून त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यासुद्धा प्रश्नांची उत्तरे कवितेमध्ये सर्व आहेत. कवितेचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येतील. व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कवितेचं वाचन करा. त्यावर आधारित पहिला प्रश्न पहा. दिलेली चौकट पूर्ण करायची आहे. कापणी सुरू होणारा महिना. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ज्या महिन्यात कापणी सुरू होते त्या महिन्याचं नाव कवितेत आलेलं आहे, ते शोधून लिहायचं आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न पहा. कवितेवर आधारितच प्रश्न आहे. कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे? 2 गुण. 3, शेतामध्ये केल्या जाणाऱ्या विविध कामांची नावे लिहा 2 गुण. प्रश्न क्रमांक 4, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुण. विद्यार्थ्यांनी परिच्छेदाचं वाचन करण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. व्यवस्थित परिच्छेदाचं वाचन करायचं आहे. यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे या उताऱ्यामध्ये आहेत, त्यामुळे उतारा व्यवस्थित वाचन करा. उताऱ्यावर आधारित पहिला प्रश्न पहा काय आहे. निर्मितीचा धनी कोण आहे? 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अतिशय प्रश्न सोपा आहे. कुंभार हा निर्मितीचा धनी आहे. उताऱ्यामध्ये 3ऱ्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न पहा. उताऱ्यावर आधारितच प्रश्न आहे. लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 3, मातीपासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तूंची नावे लिहा 2 गुण. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5, खालील सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा 10 गुण. अ, समानार्थी शब्द लिहा. आई, जननी, नदी, सरिता. ब, पुढील वाक्यातील काळ ओळखा 2 गुण. चंदाने लाडू खाऊन संपवला भूतकाळ. 2, पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल भविष्यकाळ. क, प्रश्न, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 2 गुण. 1, उत्तेजन देणे, प्रेरणा देणे. देशातील थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद तरुणांना उत्तेजन देतात. ड, गटात न बसणारा शब्द ओळखा 2 गुण. झाडे, पाने, फुले, नद्या, फळे. उत्तर नद्या. 2, उठतो, बसतो, हसतो, पळतो मुलगा. उत्तर मुलगा. ई, प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा 2 गुण. 1, वैष्णवी सुंदर गाते. क्रियापद गाते. 2, शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. क्रियापद विचारले. पुढील प्रश्न क्रमांक 6, बागेत लावला जाणारा सूचनाफलक तयार करा 5 गुण. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी एका विषयावर निबंध लिहा 5 गुण. 1, माझी आई. 2, पाणी हेच जीवन. निबंध लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक विषय निवडायचा आहे. त्यावर आधारित त्यांची माहिती 10 ओळी लिहायची आहे. निबंध लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. व्यवस्थित यामध्ये माहिती लिहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे.
धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.